तो हेलो गाइज, अभी हम जा रहे हैं मामा के घर, मम्मी के गांव। ठीक है। तो बारिश चालू है अभी, देखो कार आ रही है अभी, कार से चल रहे हैं हम। ठीक है। तो आज मैं दिखाऊंगा मामा का गांव। तर गाडीमध्ये बसता थंड हवा लागल्यामुळे आमची मम्मी गेली झोपी आणि पप्पा बसले मोबाईलवर आणि मी गप्पा मारत बसलो आमच्या ड्रायव्हर मामांसोबत. ड्रायव्हर मामांना खूप एक्सपिरियन्स तर होताच आणि ड्रायव्हर मामा अशी गाडी पळवायला लागले. मी म्हटलं वा, गाडी पळवावी तर अशी. आणि त्यात ही ट्रॅफिक काय कुठं पिछा सोडत नाही. ट्रॅफिक तर लागणारच होती आणि त्यामध्ये हे एवढं मोठं पाणी साठलेलं होतं. तर कशी गाडी काढावी याचा आम्ही विचार करत होतो. मला काय मामाने मला थोडीशी गाडी थांबवा, पण मामा म्हणले गेलं पाणी खड्ड्यात गाडी काय थांबवायची नाही. आणि जे हॉर्न वाजवत समोरच्याला जे पळून टाकलेलं आहे मामांनी आणि गाडी अशी टाकली फर्स्ट गिअरवर. आणि जी मामांनी गाडी काढली तर ते सगळे माणसावर बसले. वा, गाडी तर काढली ह्या माणसांनी. मला या समोरच्या स्कूटीवाल्याचं नाव वाटू लागलं होतं. समोरचा स्कूटीवाला सुद्धा नाही गाडी काढली, पण त्या फोर व्हीलरला 4 जणांना मिळून बाहेर गाडी काढायला लागली. यार म्हणलं हे काय पावसाने हाल केलेले आहेत. पण शेवटी काय, आमच्या मामांचा जो एक्सपिरियन्स होता त्यांच्याकडे बघून असं मला वाटलं की एक्सपिरियन्स तो बनता आहे. आणि त्यात ही ट्रॅफिक एवढी मोठी त्या पाण्यामुळेच लागलेली होती. आणि एवढं पण पाणी दिसल्यामुळे आमची मम्मी उठली आणि डायरेक्ट मोबाईल चालू केला आणि देवाचं जप जे चालू केला. मी म्हणलं कर कर, खूप छान गोष्ट आहे. आणि मी घेऊ लागलो निसर्गाचा आस्वाद. सगळीकडं मस्तगा पाणी झालं होतं आणि हिरवगार असं वातावरण झालं होतं. मी म्हणलं वा. तर ड्रायव्हर फास्टॅगवर बॅलन्स न ठेवल्यामुळे आम्हाला कॅश देऊन जास्त टोल भरावा लागलेला होता. म्हणलं ठीक आहे, जाने दो. पण गावाकडचे हे रस्ते बघून एवढं मनाला आनंद वाटला होता की जसे शहरामध्ये रस्ते व्हायले तसेच गावाकडे सुद्धा रस्ते होत आहेत. आणि इथेच आम्ही लहानपणी बस स्टँडला थांबायचो आणि इथून बस पकडून आम्ही गावी जायचो ह्याच रोडने. आणि जाता जाताच एक जिथे गावची जत्रा भरते त्या ठिकाणी मम्मी पप्पा म्हणले थांबवायचं आहे आपल्याला. आणि आम्ही इथे थांबलेलो आहोत या ठिकाणी. आणि मम्मी पप्पा जात आहेत आणि सर्वजण यात्रेवर जत्रामध्ये इथे सगळेजण येतात. अभी हम इधर आ गए दर्शन करने, जो कि गांव का प्रथा है. ठीक है, तो लेते हैं अभी. ते मुस्लिममध्ये एक संत होऊन गेले. अच्छा पूर्ण असं हिंदू मुस्लिमांचा ऐक्याच्या ह्याच्यावरच होतं. अच्छा. हा उत्सव साजरा करतात ते. म्हणजे सगळेजण येते तिथं, सगळेजण हिंदू मुस्लिम दोघं येतात. गावातलेच का बाकीकडचे पण? आजूबाजूचे पण येतात. अच्छा, ते त्यांची- ही गावची प्रथा हा, गावची प्रथा आहे. अगोदरपासूनची आहे का मम्मी? जुनी आहे. हा, जुनी आहे. पहिल्यापासून आहे ते. तर अशा प्रकारे मी मम्मी पप्पांकडून घेतली मी माहिती आणि वापस मी निघालो मामाच्या घराकडे. बघितलं काय एवढे मोठे मोठे बंगले झालेले आहेत. आणि मम्मीने दाखवली तिची पहिली शाळा जी की होती ते लेफ्ट साइडला. तर चला आपण बघू. शाळा आहे का तुझी? किती ते किती आहे ही? बालवाडी. अच्छा, हा इकडं जिल्हा परिषद शाळा. पहिले ते चौथी. तर अशा प्रकारे मम्मीची शाळा बघून झाल्यानंतर ना आम्ही पुन्हा निघालो घराकडे. एवढाच रस्ता फक्त करायचा राहिला होता. मामा तर मस्तपैकी गाडी पळवायले. गाडी पळवत असताना समोर आला एक भाऊ. भावाला वाटलं आता गाडी ठोकतो काय की, गाडी थांबवली त्यांनी आणि आम्हाला जाऊ दिलं. कारण आम्ही आहोत आता या गावचे पाहुणे, त्यामुळं पाहुण्यांना असतो गावाकडे पहिला मान. आणि मी पाहत बसलो होतो मामाची शेती. आणि समोर जे आता तुम्हाला 2 आजोबा दिसत आहेत टोपी आणि धोतर घातलेले, ही जी गावकडची संस्कृती आहे ही नामशेष होत आलेली आहे आता. पण मला असं वाटतं की ही संस्कृती जी आहे ही जपली पाहिजे आणि राहिली पाहिजे पुढच्या पिढींना दाखवण्यासाठी सुद्धा. आणि अशा प्रकारे आमचं आता घर आलेलं होतं. मामाचा हे जो आहे वाडा होता मामाचा अगोदर जुना, आणि आता मामाने मोठं घर बांधलेलं आहे. आणि आम्ही लेफ्ट साइडला आता जसं वळालो तसं मामा बाहेरच थांबलो होता आमची वाट बघत. आणि
आणि हे आता मामाचं मोठं घर. आणि जुन्या आठवणी माझ्या लगेच ताज्या झाल्या. आणि हा आमचा जो मॉन्टी आहे हा मस्तपैकी झोपलेला होता. आणि मला राहवलं नाही आणि मी गेलो गच्चीवर आणि पूर्ण जो नेचरचा आस्वाद आहे तो मी घेत बसलो. त्यासोबतच मी आणलं होतं माझ्या दादूला, मामाच्या मुलाला. त्यासोबत थोड्याशा गप्पा मारल्या आणि थोड्या वेळानंतर लगेच आमची मम्मी सुद्धा वर आली. तिला राहवलं नाही, बघायला लागली लगेच रूम किती किती मोठ्या मोठ्या मस्त बांधलेल्या आहेत. आणि लगेच तिचं सुरू झालं, इकडं आमची शेती, तिकडं आमची शेती. आणि त्यांच्या गप्पा चालू होत्या आणि मला राहवलं नाही आणि मी माझ्या आजीबाईला सुद्धा व्लॉग मध्ये घेतलं. माझी साधी भोळी आणि गोड आजी. आणि सगळं दाखवून झाल्यानंतर लगेच जेवायला वाढलं आणि मटण खायला बसलेलो होतो मी मस्तपैकी. मटण बिर्याणी, मटण. म्हणलं आता फोन ठेवून द्यावा आणि खायला बसा. आणि बाहेर बघतोच काय मॉन्टे काय नुसता झोपलेलाच असतोय. आणि हे जे आहेत आमचे अण्णा, म्हणजे माझे आजोबा. म्हणलं अण्णांना सुद्धा ब्लॉग मध्ये घ्यावं आणि अण्णांसोबत मी काढला एकदम छान आणि सुंदर आणि अप्रतिम असा एक हा फोटो काढून झाल्यानंतर दादू म्हणला, चला दाजी आपल्याला आणायचं पाणी. आणि ही जी फिल्टरची मशीन आहे याच्यात टाकले 5 रुपये आणि 20 लिटरची बाटली भरून आणली आम्ही लगेच. आणि घरी पोचलो आणि हा जो आहे आमचा जुना गोठा, जे की आता खूप गाई म्हशी वगैरे कमी आहेत. आणि इकडे आहे कांद्याची वखार, जे की सगळे कांदेच कुठून ठेवलेले आहेत. ट्रॅक्टरही खूप जुना आहे आणि इकडचं सगळं पाडलं असल्यामुळे इकडे काही नाही आहे आता. मागच्या साईडला आता अगोदर पण मागे खूप मोठा गोठा होता. आणि लगेच इकडे पाहिलं काय कोंबडा दिसला आणि चिकन खाऊ वाटलं, पण जाऊ द्या म्हणलं, जीवदान दिलं त्याला मटण खाल्लं असल्यामुळे. आमचे अण्णा आले बाहेर, अण्णा बघायला आले कुठं गेला ऋषी. पण मी होतो आंब्याच्या झाडाकडे जात होतो दादू सोबत. दादू म्हणला, चला मी तुम्हाला आंबे देतो आता. म्हणलं ठीक आहे. खाली खूप बसून शान मारली, चला चला आता मी पण वरती जातो, कारण की मामा पण आला होता. म्हणलं थोडस आता मी पण बघावं, म्हणलं किती आंबे दिलेत. मी म्हणलं बस झाले, एवढे आंबे काय तिथं काय विकायला बसू का पुण्याला. आणि मम्मीच्या गप्पा चांगल्या चांगल्या होत्या मामी आणि आजी सोबत आणि अण्णांसोबत. म्हणलं मारा तुम्ही गप्पा, आम्ही तेवढं दादू मी जाऊन येतो जरा गावात. म्हणलं मामीचा बर्थडे होता तर जरा केक वगैरे आणावं. आणि आम्ही निघालो. ड्रायव्हर मामानं म्हणलं चला गाडी काढा, कारण की पाऊस खूप होता. मस्त मामाने गाडी पळवली वापस आणि आम्ही पोहोचलो गाव. केक तर घेऊन झाला होता. म्हणलं आता जिलेबी पण घ्यावी, गरमागरम जिलेबी काढत बसले होते भैया. म्हणलं मस्तपैकी 1 किलो जिलेबी द्या, समोसे द्या. मग आम्ही भैयाने काढले 1 किलो जिलेबी गरमागरम आणि आम्ही घेऊन गेलो. जिलेबी तर घेऊन झाली होती, पण हा जो पाऊस आहे, पाऊस काय थांबना. ड्रायव्हर मामांना वापस रिटर्न मध्ये बोलवलं इकडं जरा साईडला. आणि गाडीमध्ये आम्ही आता लगेच तुरंत बसलो. थोडंफार तर भिजणारच होतं, म्हणलं भिजू द्या, जाऊ द्या. पण समोसे जिलेबी तर गरमागरम घेतली होती. पावसाने तर एवढा मोठा झोल दिलाय. आणि घरी आल्यानंतर ना आम्ही लगेच मामींच्या बर्थडे सेलिब्रेशनला सुरुवात केली. मी आलो तर मस्तपैकी केक रसमलाईचा. मी सगळेजण जमा झाले आणि मम्मीने पहिली भाजी मारली ओवाळायला. मम्मीने ओळून छानपैकी घेतला आणि बर्थडे केक कट केला. आणि त्यानंतर लगेच मामा आणि मामीने केक भरवला आणि लगेच आम्ही फोटोशूट घेतला. आणि मम्मीने तिच्या वडिलांना केक खाऊ घातला आणि अण्णांनी सुद्धा मम्मीला केक खाऊ घातला. हा क्षण मला जपून ठेवू वाटला म्हणून मी लगेच ब्लॉग मध्ये हा क्षण घेतला आणि जपून ठेवला. मम्मी पण खुश झालेली होती. आणि त्यानंतर ना आमची आजीबाई निघाली होती की कांदे आणायला आमच्यासाठी. आणि मग आजीबाईने एवढे मोठे कांदे दिले आणि सगळी बॅग पॅक करून आम्ही पुन्हा निघालो होतो. कसं वाटलं मम्मी? कसं वाटलं म्हणलं? तर अशा प्रकारे आमच्या मम्मीला खूप छान वाटलं आणि मला सुद्धा खूप छान वाटलं, मम्मी खुश झाल्यामुळे. तर अशा प्रकारे आम्ही घरी पोहोचलोत. आणि एवढं मोठं जे आंबे, कांदे वगैरे सगळं जे दिलेलं आहे, जे की मी नको म्हणत होतो, कारण की एवढं कोण खाणार होतं, आम्ही तिघच आहेत तिथं घरामध्ये, पण तरी सुद्धा दिले. पण एकुलतं एक आहे मी आणि हे सगळं मलाच उचलावं लागतंय. म्हणलं ठीक आहे, जाऊ द्या, उचलावं, एवढं प्रेमाने दिलंय आजी आजोबांनी. तर अशा प्रकारे आमची ट्रिप झालेली आहे. मी आलो आहे मामाच्या घरून. तर आता फ्रेश होतो, एडिट करतो आजचा ब्लॉग. उद्या भेटूया आपण. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर.